नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. कविता 12वी रंग मजेचे रंग उद्याचे. कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. कवितेची मध्यवर्ती कल्पना. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याचा विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. कवितेला सुरुवात करण्या अगोदर कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. अंजली कुलकर्णी यांचा जन्म झाला 1958. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर, वयम यांसारख्या विविध नियतकालिकांतून गद्य व पद्य लेखन. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कविता संग्रह, हृदयस्पर्शी संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित लेख संग्रह, स्त्री सत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यांसारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करण्या अगोदर कवितेचे प्रगट वाचन आपण करणार आहोत. कवितेचे नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. उधळण फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. डोंगरातून वाहत येते खळखळते पाणी, खळाळते पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. ताटवे या शब्दाचा अर्थ होतो फुलांचा समूह, ज्याला आपण गुच्छ असे म्हणतो. दाट म्हणजे गच्च, गर्द. फुला फुलांचे दाट ताटवे. कवयित्री इथे म्हणतात की निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्द, दाट गुच्छ डहाळीला लगडलेले आहेत. जिथे पोहोचते दृष्टी, जिथपर्यंत आपली दृष्टी, आपली नजर पोहोचते त्या सर्व ठिकाणी आपल्याला सर्वत्र फुलांचे गुच्छ दिसत आहेत. आणि हे गुच्छ पाहून कवयित्री म्हणतात रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. सृष्टी म्हणजे नेचर.
अशा वेगवेगळ्या रंगांनी फुललेले मजेदार रंग हे उद्याचे भवितव्य. या हिरव्या निसर्गाला आपण मायेने, प्रेमाने जपून ठेवूया, असं कवयित्री आपल्याला पहिल्या 2 ओळींमध्ये म्हणत आहेत. धान्य देईना संगणकहा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयांस देव पृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. पुढील ओळींमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी सांगतात की संगणकाचं युग, आताचं युग आपण संगणकाचं युग आहे असं मोठ्या अभिमानाने सांगत असतो. आणि हो, संगणक युगातही शेतीचे महत्त्व आपण किती लक्षात ठेवले पाहिजे हे सांगताना ते या ओळींमधून आपल्याला म्हणतात की 21व्या शतकात संगणक युग आले आहे. काळानुसार संगणकाचा उपयोग हा अपरिहार्य आहे, परंतु आपल्या वागण्यात विवेक असला पाहिजे. कारण संगणक आपल्याला अन्न देऊ शकत नाही, तो धान्य पिकवू शकत नाही. त्यामुळे शेतामध्ये धान्य पिकते म्हणून धनधान्य देणारी शेती जगवायला पाहिजे, ती जपायला पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिला पाहिजे, काळ्या आईचा आदर करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने कवयित्रीने संगणक युगात देखील शेती किती महत्त्वाची आहे, तो शेतकरी किती महत्त्वाचा आहे हे या ओळींमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणतात की संगणक आपल्याला धनधान्य देऊ शकत नाही, आपल्याला धनधान्य हे काळ्या मातीतून आपल्या काळ्या आईच्या साह्यानंच मिळणार आहे. मातीमध्ये जे हात राबतात म्हणजे जे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना आपण त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. पृष्टी या शब्दाचा अर्थ होतो पाठबळ देणे. तर अशा शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे असं कवयित्री आपल्याला या ओळींमधून सांगत आहेत. उधळून फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आपल्याला इथे म्हणतात की डोंगरांवर बिया उधळून आपण टाकूया, यातून हिरवी शेती किंवा हिरवी देशी झाडे रुजतील. पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी निर्माण होईल, सारी राणे फोफावतील आणि मग आभाळातून पावसाचा वर्षाव होईल. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जलचक्र माहिती आहे बरोबर. काळ्या ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो, पण ती थंड हवा लागण्यासाठी जर झाडांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर पाऊसही पडेल आणि पाणी देखील जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे साठून राहील. आणि म्हणून कवयित्री इथे आपल्याला म्हणतात की उधळून फेकू बिया डोंगरी. उधळूया म्हणजे फेकूया, आपण डोंगरांमध्ये भरपूर प्रमाणात बिया फेकूया, जेणेकरून त्या बिया त्या डोंगरांवरती रुजतील आणि गच्च अशी झाडं निर्माण होतील, ज्याच्यामधून वेगवेगळी रानं, जंगलं निर्माण होतील आणि आभाळातून पावसाची वृष्टी देखील होईल, म्हणजे आभाळातून पर्जन्य देखील खाली येईल. अशा पद्धतीने कवयित्री आपल्याला सांगत आहेत. डोंगरातुनी वाहत येते खळखळते पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, फेन धवलशा म्हणजे फेसाप्रमाणे पांढऱ्या, तुषार म्हणजे फवारे. कवयित्री
अगोदर आपल्याला म्हणतात की आपण डोंगरावरती काय करूया, तर बिया टाकूया, जेणेकरून गच्च अशी झाडी माजेल आणि पावसाचं प्रमाण वाढेल. आणि पाऊस पडल्यानंतर डोंगरांतून वाहत येणारे हे जे झरे आहेत, या झऱ्यांमधलं पाणी खळखळ करत वाहणार आहे. आणि त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुःखी कष्टी होणार नाही. आणि मग सगळीकडेच आनंद होणार आहे, सर्वत्र आनंदी आनंद होणार आहे, असं कवयित्री आपल्याला इथे सांगत आहेत. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री इथे आपल्याला सांगतात की यंत्रांच्या सोबतीने त्याबरोबरच या हिरव्या रानामुळे धनदौलत आपल्या सर्वांना मिळेल. आणि आभाळाच्या छत्राखाली म्हणजेच आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्तता, एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आपल्या सर्वांना प्राप्त होईल. कवयित्री या ओळींमधून आपल्याला हेच सांगत आहे की भरपूर पैसा मिळेल, भरपूर धनदौलत मिळेल. कशाच्या साहाय्याने? निसर्गाच्या आणि यंत्रांच्या साहाय्याने. आणि मग निसर्गाच्या सानिध्यात राहून, यंत्रांच्या संगतीत राहून आपण या आभाळाच्या छत्राखाली एकत्र राहू आणि एकत्र राहून एक वेगळ्याच प्रकारची तृप्तता, सॅटिस्फॅक्शन, समाधान, एक वेगळ्याच प्रकारचं आपल्याला या संपूर्ण वातावरणात प्राप्त होणार आहे. हिरवी हिरवी मणे भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आपल्याला या कवितेमधून सांगत आहे की संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी. प्रस्तुत ओळींमध्ये हिरवागार समृद्ध निसर्गाची महती सांगताना कवयित्री म्हणतात की आभाळाच्या छत्राखाली हिरवी सृष्टी निर्माण करूया. सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली मनेही हिरवीगार व प्रसन्न व्हावीत. रेशमी मखमली गाभ्यासारख्या निर्मळ व सुंदर आनंद प्रत्येकाच्या मनात उगवेल आणि या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने इतरांना सांगू शकू. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाने फुललेल्या या अगणित हिरव्या रंगाच्या छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मने आहेत. मनात जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. आणि अशा पद्धतीने निसर्ग आपण जगवला तर मानवजातही जगेल आणि आपण सर्वजण आनंदी होऊ, असं या कवितेमध्ये कवयित्रीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंग मजेचे रंग उद्याचे. आपण जर या सगळ्या गोष्टी अवलंबल्या तर उद्याचे रंग मजेचे आहेत आणि उद्याचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा, समाधानाचा असेल, असं कवयित्री आपल्याला इथे सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता अभ्यासली. सारांश म्हणून या कवितेचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून ही कविता तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे या कवितेतून कवयित्रीने सांगितले आहे. रंग उद्याचे व रंग मजेचे पाहण्यासाठी या सृष्टीला जीवापाड जपायला हवे. संगणक हा अन्नधान्य देत नाही, त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देऊन काळ्या आईची सेवा करायला हवी. डोंगरावर बिया
उधळून द्यायला हव्यात. त्यातून देशी झाडे उगवतील, दाट राणे फोफावतील आणि त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती हिरवीगार होईल. पृथ्वीला अवर्षणापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत. निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे. मातीशी असलेली नाळ तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तेव्हाच धरतीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल. शब्दार्थ: दाट, गर्द, गच्च, ताटवे, गुच्छ, दृष्टी, नजर, सृष्टी, जग, चराचर, तयांस, त्यांना, पृष्ठी, दुजोरा, पाठबळ, डोंगरी, डोंगरात, उधळू, विखरून टाकू, रुजतील, उगवतील, माजतील, फोफावतील, वृष्टी, पावसाचा वर्षाव, खळखळते, खळखळ आवाज करते, संगती, सोबती, फेन धवल, फेसासारख्या सफेद, पांढरा, शुभ्र, तुषार, थेंबांचा शिडकावा, कैसे, कसे, कष्टी, नाराज, खंतावलेले, दौलत, संपत्ती, छत्र, छप्पर, सावली, अनोखी, वेगळी, निराळी, तृष्टी, तृप्त, समाधान, भोवती, सर्वत्र, गर्भरेशमी, रेशमाच्या गाभ्यासारखी म्हणजेच सुखद. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ: हात राखणे, कष्टाची कामे करणे, पुष्टी देणे, दुजोरा देणे, पाठिंबा देणे, कष्टी होणे, दुःखी होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण रंगमजेचे रंग उद्याचे ही अंजली कुलकर्णी यांची कविता अभ्यासली. कवयित्रीने अतिशय छान पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे की पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन आपण कसं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती आपली माता आहे, ती संपन्न व समृद्ध राहायला हवी. यासाठी पृथ्वीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रचंड जंगलतोडीमुळे जंगले भक्काच झाली आहे आणि त्यामुळेच पाऊस पडत नाही. अवर्षणाचे संकट पृथ्वीवरती सतत येत असतं. म्हणून पृथ्वीला वैराण होण्यापासून वाचवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम आपण सर्वांनी राबवणं फार गरजेचं आहे. पृथ्वीला वाचवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाचं काही ना काही कर्तव्य आहे. सगळ्याच नैसर्गिक घटकांचा आपण जपून आणि व्यवस्थित वापर केला पाहिजे. पाणी नाहक वाया न घालता, पाण्याचा गैरवापर न करता त्याचा योग्य वापर केला पाहिजे. वायू प्रदूषण व जलप्रदूषण यांना आळा आपण घालू शकतो. पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे, हे आपण या कवितेमधून शिकलो आहोत. आणि आशा आहे या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आपली ही जी पुढची पिढी म्हणजे जे तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, तुम्हीही अशाच पद्धतीने वागून आपल्या पृथ्वीला, वसुंधरेला हिरवीगार ठेवण्यास मदत कराल आणि ती नेहमी अशाच पद्धतीने हिरवा शालू घातल्यासारखी आपल्याला दिसेल. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण रंगमजेचे रंग उद्याचे ही अंजली कुलकर्णी यांची कविता अभ्यासली. कवयित्रीने अतिशय छान पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे की पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन आपण कसं केलं पाहिजे. त्याचप्रमाणे
एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती आपली माता आहे, ती संपन्न व समृद्ध राहायला हवी. यासाठी पृथ्वीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रचंड जंगलतोडीमुळे जंगले भक्काच झाली आहे आणि त्यामुळेच पाऊस पडत नाही. अवर्षणाचे संकट पृथ्वीवरती सतत येत असतं. म्हणून पृथ्वीला वैराण होण्यापासून वाचवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम आपण सर्वांनी राबवणं फार गरजेचं आहे. पृथ्वीला वाचवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाचं काही ना काही कर्तव्य आहे. सगळ्याच नैसर्गिक घटकांचा आपण जपून आणि व्यवस्थित वापर केला पाहिजे. पाणी नाहक वाया न घालता, पाण्याचा गैरवापर न करता त्याचा योग्य वापर केला पाहिजे. वायू प्रदूषण व जलप्रदूषण यांना आळा आपण घालू शकतो. पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे, हे आपण या कवितेमधून शिकलो आहोत. आणि आशा आहे या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आपली ही जी पुढची पिढी म्हणजे जे तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात, तुम्हीही अशाच पद्धतीने वागून आपल्या पृथ्वीला, वसुंधरेला हिरवीगार ठेवण्यास मदत कराल आणि ती नेहमी अशाच पद्धतीने हिरवा शालू घातल्यासारखी आपल्याला दिसेल. धन्यवाद.